नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजे टेट 2025 रोजी झालेल्या पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित असणारे प्रश्न। मागील भागात आपण 84 प्रश्न बघितले होते। आज त्या पुढील प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 85, खालील दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शेषावस्थेतील वैशिष्ट्य दर्शवित नाही? पर्याय आहे, या अवस्थेत मूल परावलंबी असते, या अवस्थेत मूल पराकोटीची स्वार्थी व स्वकेंद्रित असते, या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही, या अवस्थेत सांघिक खेळातूनच सामाजिक वर्तन प्रकारांचा पाया घातला जातो। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, या अवस्थेत सांघिक खेळातूनच सामाजिक वर्तन प्रकारांचा पाया घातला जातो। प्रश्न क्रमांक 86, मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? पर्याय आहे आत्मप्रतिष्ठा, आत्मदीनता, कुतूहल, संघ। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आत्मप्रतिष्ठा। प्रश्न क्रमांक 87, शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्यांचे अनुभव आणि परिस्थिती या स्वरूपाची पूर्वीपेक्षा वेगळी निराळे करणारी क्रिया हो। शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? पर्याय आहे गिलफोर्ड, वुडवर्थ, मर्फी आणि मेंडेल। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वुडवर्थ। प्रश्न क्रमांक 88, विस्मरणाची अनेक कारणे आहेत। मूळचा स्वभाव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन त्या एकमेकांना बाधक ठरतात। अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजातील वाक्य रचना शिकत लागतो तेव्हा शिकाव्यास लागतो तेव्हा मूळचा अनुभव व नवीन येणाऱ्या अनुभवाचा अडथळा करतो, याला रिकामी जागा असे म्हणतात। पर्याय आहे पुरोगामी निरोधन, प्रतिगामी निरोधन, दमन, अनुप्रयोग। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुरोगामी निरोधन। प्रश्न क्रमांक 89, खालील दिलेल्या अध्ययनविषयक उपपत्ती आणि मानसशास्त्र यांच्या जोड्यांचा योग्य क्रम ओळखा। एकी साईडला उपपत्त्या दिल्या आणि दुसऱ्या साईडला मानसशास्त्रज्ञांची नावे दिलेली आहेत। चला तर मग बघूया जोड्या कोणत्या उपपत्तीच्या। संयोजकवादी उपपत्ती, अभिजात अभिसंधान उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती, मर्मदृष्टी उपपत्ती। मानसशास्त्रज्ञ आहेत स्किनर, पॅव्हलॉव, कोहलर, थॉर्नडाईक। तर याचं आहे संयोजनवादी उपपत्ती, थॉर्नडाईक यांची। अभिजात अभिसंधान पॅव्हलॉव, साधक अभिसंधान स्किनर आणि मर्मदृष्टी उपपत्ती कोहलर। तर या योग्य जोड्या जुळवल्यावर आहे ऑप्शन इथं पर्याय क्रमांक 1, डी, बी, ए आणि सी। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 90, विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो, विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो, या संक्रमणाची क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत आहे? पर्याय आहेत ज्ञान, आकलन, उपयोजन आणि अभिरुची। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आकलन। तर ही होती पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयात समजत असणारे प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हाईप करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।